तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका 2025 रोजी मार्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्यांसाठी कोर्ट केस अपडेट आलेली आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट मी तुमच्यापर्यंत देणार आहे. कोर्ट केस जी झाली आहे त्याबद्दल संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती असेलच. नवी मुंबई महानगरपालिकेची एकूण जे पोस्ट होते त्या पोस्टसाठी विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते. त्यानंतर ते पेपर दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांची किंवा भरपूर विद्यार्थ्यांचं एक चिंतेची बाब होती, ती म्हणजे कोर्ट केस. आणि कोर्ट केसनंतर विद्यार्थ्यांचे मार्क्स किंवा त्यांची गुणवत्ता यादी त्यांना दिसत नव्हती किंवा पब्लिश होत नव्हती कोर्ट केसमुळे. आणि त्या कोर्ट केसचा निकाल किंवा त्या कोर्ट केसबद्दल काय गोष्ट झाली किंवा काय अपडेट आली त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, आता प्रत्येक भरतीमध्ये कोर्ट केस होतच आहे. ज्या अनुषंगाने BMCवर केस असेल किंवा आता नवी मुंबईवर केस असेल, तर नवी मुंबईचा जो शॉर्टकटमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो, तर नवी मुंबईचा असा इश्यू आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कामाला आहेत किंवा जे वर्क करतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑलमोस्ट 12 ते 15 वर्षापासून इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहोत. तर त्यांची जी संख्या आहे ती संख्या ऑलमोस्ट 300-350 प्लस आहे. त्या वर्करला किंवा त्या एम्प्लॉईजला तुम्ही परमनंट करावं किंवा त्या परमनंटची ऑर्डर द्यावी अशी त्यांची मागणी होती. कारण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या नवी मुंबई महानगरपालिकेत भरपूर दिवसापासून काम केलेलं आहे. आता नवी मुंबई महानगरपालिका महानगरपालिका झाली, परंतु अगोदर जेव्हा ते नवी मुंबई महानगरपालिकेत वर्क करत असतील तेव्हा ती नगरपालिका असेल किंवा ते जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला असतील ते तेव्हापासून कामाला असतील. त्यानंतर महानगरपालिकेत त्याचं रूपांतर झालं. आता त्यांचं जे आहे वेतन श्रेणी असेल किंवा जे त्यांना मानधन असेल किंवा जे काही त्यांना गोष्टी मिळत असतील ते जास्त प्रमाणात मिळत असतील. त्याचप्रमाणे एक पदभरती आली नवी मुंबई महानगरपालिकेत. त्यामध्ये मग विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले. फॉर्म भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली. मार्चमध्ये त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 30 किंवा 30पेक्षा जास्त पोस्टसाठी ही पदभरती आली होती. त्यामध्ये विविध पदांची जी आहे इन्क्लुडिंग भरपूर पदभरती म्हणजे भरपूर पदसंख्या होती. त्यानंतर विविध ज्या पदासाठी विद्यार्थी जे आहेत ते इलिजिबल होते त्या पदासाठी त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांची परीक्षा झाली. मग आता परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं एक त्यांची जी गुणवत्ता यादी आहे तो त्यांचा रिझल्ट असतो. त्या अनुषंगाने त्यांना समजतं की आम्ही पुढील जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आम्ही इलिजिबल आहोत किंवा नाही. परंतु तेच विद्यार्थ्यांना समजत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे काय, तर कोर्ट केस. तर आता कोर्ट केसचं जे 4 फेब्रुवारी 2026 रोजी जो निर्णय आला आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. तर प्रथम म्हणजे असं की स्थगितीपूर्ण पदभरतीवर आलेली आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो, तर जी स्थगिती आहे ती स्थगिती तुमची जी आहे ती पदभरतीवर 4/2/2026 रोजी जे झालं कोर्टामध्ये त्यावरून असं निदर्शनास आलं की जे स्थगिती आहे ती पदभरतीवर आलेली आहे. मग आता याचा अर्थ असा की जे स्थिती आहे पदभरतीची ती पदभरतीची स्थगिती दिली गेली आहे. म्हणजे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं जे काम प्रक्रिया असेल पुढील नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा ती केली जाऊ नये. का, तर आता आर्ग्युमेंटचा विषय असेल त्यानंतर स्थगिती उठवायची का, तर स्थगिती कोणकोणत्या पदासाठी असेल, संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या जे पूर्ण ऑर्डर येईल त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. मग गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल का, तर ज्या पोस्टसाठी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे आहेत त्यांची जी आहे ते जर त्या पोस्टसाठी जर त्यांनी कुठल्याही प्रकारचं जर कोर्ट केस केली नसेल तर त्या पदासाठी तुमची गुणवत्ता यादी जी आहे ती पब्लिश होऊ शकते. ऑलमोस्ट 14 ते 15 पोस्ट आहेत असे की त्यांच्या मार्फत किंवा ते पोस्टची जी आहे ती गुणवत्ता यादी लवकरात लवकर प्रसिद्ध होऊ शकते. त्यानंतर निकाल कधी व कोणत्या पोस्टसाठी लागेल, तर 14 व 15 असे पोस्ट आहेत त्यांचा निकाल लागू शकतो. का,
तर कारण तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा कुठलाही संबंध नाही आहे किंवा तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे आहेत काम करणारे किंवा एम्प्लॉई असतील त्यांची संख्या असेल किंवा ते असतील ते तिथे नसल्या कारणाने त्यांचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो. परंतु ज्या पोस्टमध्ये भरपूर एम्प्लॉईज जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असतील त्यांचा मात्र जी गुणवत्ता यादी आहे ती लागण्यास थोडा उशीर होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता अशी गोष्ट जी आहे ती तुमची नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीमध्ये होताना दिसत आहे. आता पुढील मार्ग जो आहे तो काय जो कोर्ट केसचा मार्ग आहे तो पुढील काय होतो त्याबद्दल तुम्हाला मी लवकरच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, एवढीच अपडेट होती. आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.